रामकृष्ण हरी माऊली. भक्तांसाठी कटेवरी हात, विटेवरी 28 युगे थांबला. वारी देहाने चालत करता, माणूस म्हणून विठू भेटला. आषाढ म्हणलं की प्रत्येकाला ओढ लागते ती पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणाऱ्या आषाढी वारीची. आणि वारकरी उतावीळ होतो पांडुरंगाला भेटण्यासाठी. पायाने चालतो तो प्रवास, मनाने चालतो ती यात्रा, आणि हृदयातून चालते ती वारी. वारी म्हणजे वारंवारिता ज्यात असते, ज्यात सतत फेऱ्या मारणे असते ती वारी. परंतु हा झाला शब्दार्थ. पंढरीची वारी याचा संदर्भ वेगळा आहे. भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात लीन विलीन होण्यासाठी जी आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी कार्तिकी पारी यात्रा होते, तिला भागवत धर्मामध्ये वारी असे म्हणतात. वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी केवळ पदयात्रा असे काहींना वाटतही असेल, परंतु केवळ वार्षिक नियमित पदयात्रा करणे हा झाला लौकिक भाग. वारी म्हणजे सातत्य, निरंतरता, अखंड करावयाची साधना, तपस्या. साधना अनेक प्रकारांनी करता येते. ध्यानधारणा, योग साधना, जपतपादी अनुष्ठान, मौनव्रत असे विविध मार्ग तपस्येचे असतात. पंढरीची वारी ही सुद्धा एक दिसायला सोपी व सुलभ, परंतु प्रत्यक्षात आचरण्याला फार कठीण अशी उग्र कठोर तपस्याच असते. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. वारी म्हणजे फेरा. आपला जन्म मरणाचा फेरा चालूच असतो. ती जन्म मरणाची वारंवार होणारी वारी संपावी. दुःख, क्लेश, यातना, पीडा, भय, शोक, अतृप्ती यांनी डागाळलेला मनुष्य जन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा, यासाठीच जी पदयात्रा केली जाते तिला वारी असे म्हणतात. येथे वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. गिरीकंदरात, गुहेत किंवा गंगा किनारी जाऊन ऋषीमुनींसारखी वज्र कठोर तपश्चर्या करणे हे प्रत्येक सर्वसामान्य प्रापंचिकाचे काम नव्हे. हे लक्षात घेऊनच आमच्या दूरदृष्टीच्या संत महंतांनी नामस्मरण व पंढरीची वारी हा सुलभ व सोपा मार्ग भाविक समाजाला उपलब्ध करून दिला. गेली 1000 वर्षे तरी भाविक मोठ्या श्रद्धेने या सुलभ मार्गाने वाटचाल करताना दिसत आहेत. दिसायला हा प्रवास असतो, अलंकापुरी ते पंढरी, परंतु वस्तुतः तो असतो प्रवास ज्ञानोबा ते विठोबा. आळंदीच्या आत्मरूपापासून पंढरीच्या परमात्म रूपापर्यंतचा हा अंतरंग समृद्धीचा भव्य सुंदर असा अलौकिक प्रवास असतो. ज्ञानात्मकतेकडून आरंभ झालेली ही पदयात्रा त्या विश्वात्मकापर्यंत अखेर स्थिरपद व्हावी लागते. वारीमध्ये हरिनामाच्या गजरात सर्व तल्लीन झालेले असतात. ठायी ठायी भजन कीर्तनात तल्लीन झालेले वारकरी हरिनामात एकरूप झालेले असतात. अनंत पालख्या, अनंत दिंड्यांच्या संगतीने लाखो वारकऱ्यांच्या मुखातून विठू नामाची अमृतवाणी ऐकू येते. डोळे अनंत भगव्या पताका टिपत असतात. वारकऱ्यांचा भक्तिभाव, तल्लीनता आणि भक्तिरसाचा गोडवा टिपत असतात. विठू माऊलीची वारी दुःख विसरायला लावते. वारी जीवन सार सांगते. अति मोह मायेतून बाहेर पडण्यास सांगत असते. कपाळी चंदन टिळा, हाती बुक्का, केशरी ध्वज, पाऊले चालत असतात पंढरपूरकडे. माय माऊली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठू वाटेकडे भक्तीच्या आतुरतेने पळत सुटते. ही सारी लगबग कोणासाठी असते? तर व्याकुळ मनाला विठ्ठलाचा आधार मिळावा,
संसारात ठायी ठायी विठ्ठल दिसावा, त्याची कृपा व्हावी म्हणून विठू भेटीस निघालेला वारकरी सर्व काही विसरतो. अभंगात रंगतो. टाळ, मृदुंग, भक्ती संगीतात, भजनात तल्लीन होऊन जातो आणि मग पाऊले पंढरपूर दिशेने पडू लागतात. कुठलीही यंत्रणा नाही, कोणी पाठीमागे लागत नाही, कसला आग्रह नाही. स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्रातील लाखो लाखो वारकरी भावभक्तीने पंढरपूर वारीला येतात. विशाल जनसागर डोळ्यात मावत नसतो. अगणित ठिकाणाहून दिंड्या निघतात. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात यात्रा असते. कोणी बोलवत नाही, स्वतःहून विठू दर्शनाची आस ठेवून माऊलीचा जय जयकार करीत वारी निघते. हे घडतं कसं? हा भक्ती संप्रदायाचा चमत्कार आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार भावभक्तीचा चमत्कार आहे. पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर. पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकताच राहत नाही. आषाढी कार्तिकी वारी म्हणजे वारकऱ्यांची माहेरच्या वाटेवरची वाटचाल, आनंदाची यात्रा. माहेराला जाताना सासरहून निघालेली लेक जशी आईला भेटायला आतुर असते, अशी भावावस्था वारकऱ्यांची असते. विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप असे म्हणत वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असते. नाचत गात टाळ मृदुंगांचा ध्वनी आसमंतात निनादत, रिंगण, फुगडी, भारुडे आदी विविध आविष्कार करीत भक्तीचा हा प्रवाह वाहत राहतो. या वाटेवर ज्ञानेश्वर नामदेव गेले, एकनाथ तुकाराम गेले, चोखामेळा, गोरोबा, निळोबाराय यांची पावले याच मातीत पडली. माहेर म्हणजे मायेचा ठेवा, आनंदाचा साठा, सुखाची सावली. आईशिवाय माहेर अपूर्णच. लेकरांच्या स्वागताला सज्ज आणि कौतुकाला सदैव तत्पर असणारी माऊली स्त्री मनाला जशी आनंद देते, तसाच आनंद विठू माऊलीच्या चरणांशी गेल्यावर प्रत्येक भक्ताला होतो. सर्वांवर सारखीच माया करणारी ही माऊली आणि या माऊलीची पंढरी ही नगरी. आज आषाढी एकादशी आहे आणि आज बुधवार देखील आहे. महाराष्ट्र भक्तीचं आराध्य दैवत विठ्ठलाचा वार आहे. आज आपल्याला संत जनाबाईंचा एक अभंग ऐकवणार आहे. माझा हा प्रयत्न आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायलाही विसरू नका. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. इथूनच जाते माझ्या ज्ञानोबाची पालखी, इथूनच जाते माझ्या ज्ञानोबाची पालखी. उधळण होते सारी अबीर बुक्याची, उधळण होते सारी अबीर बुक्याची. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. झाडा झुडपानो माझ्या फुला पाखरानो, झाडा झुडपानो माझ्या फुला पाखरानो,
पंढरीची वाट मला दावाची म्हण्यानो, पंढरीची वाट मला दावाची म्हण्यानो, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. दिंड्या पताकांच्या येती लाटावरी लाटा, दिंड्या पताकांच्या येती लाटावरी लाटा, जनी म्हणे पांडुरंगा आधी मला भेटा, जनी म्हणे पांडुरंगा आधी मला भेटा, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. रामकृष्ण हरी माऊली.